हॅलो, आज आम्ही आलोय सावर्ड्यामध्ये आणि कशासाठी आलोय आणि कोण कोण आलंय हे पण मी तुम्हाला दाखवते. बरं, त्याआधी जे डेरवनमध्ये हॉस्पिटल आहे ते बघून घ्या. बरं, हे आहे डेरवनमधलं हॉस्पिटल आणि आम्ही इथे वेट करतोय कारण इथे सृष्टी येते. सृष्टीला पण आम्हाला घेऊन जायचं, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय तिला घेण्यासाठी. आणि मग तिला घेतल्यानंतर आम्ही इथे जवळच एक पार्क आहे छोटासा डेरवनमध्ये, तिथे चाललोय. आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे जो शिवछत्रपती महाराजांचा शिवसृष्टी मठ आहे डेरवनमधला, हे तिथलं आहे बाहेरचं. बरं, या मठामध्ये आम्ही खूपदा गेलो आहे किंवा आम्ही जेव्हा जेव्हा लहानपणी आमची ट्रीप जायची त्यावेळेला आम्हाला इकडेच घेऊन यायची. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं इकडे पूर्ण इन्फॉर्मेशन दिले आणि अशा प्रकारचे ते माहिती आहे ना, जी लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. त्याच्यामुळे जर तुम्ही इकडे आलात तर नक्की भेट द्या. आणि मठाच्या अगदीच बाजूला इथे स्वामी समर्थ उद्यान आहे आणि आम्ही अभिदासाठी ॲक्च्युली इकडे आलो आहे कारण ती घरी कंटाळली होती, त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळी छान चक्कर मारून घ्यावी. आणि आम्ही अभिदाच्यामुळे आम्ही कोण कोण आलो आहे तर सिद्धी आहे, सृष्टी आहे, ताई आहे, मी आहे आणि माझा भाऊ पण आला आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे मेंबर्स आलो आहे आणि मजा आली उद्यानमध्ये. आम्ही छान मस्ती केली. बरं, अभिदा तर लहान आहेच आणि तिच्याबरोबर आम्ही सगळेजण लहान झालो आणि छान मजा केली. म्हणजे सगळे पाळण्यावरती झोका घेतला, नंतर स्लाईड्स पण आम्ही केले आणि लहान मुलं तर मजा करतायतच, त्याच्याबरोबर आम्ही सगळेच लहान झालो. बरं, अगदी जवळ असल्यामुळे असं काही खूप जास्त वेळ आम्हाला यावं नाही लागलं. इथे आम्ही काकीकडे आलो होतो, त्याच्यामुळे इथे आम्हाला येणं अगदी इझी झालं. आणि बघू शकता तुम्ही, सिद्धी, सृष्टी, अभिदा सगळेच लहान होऊन छान खेळत आहेत. बरं, पावसासारखं वातावरण होतं आहे, म्हणजे कधीही पाऊस पडू शकतो आहे. त्याच्यामुळे थोडीशी घाई पण आहे घरी जायची. आणि हे वातावरण बघा पावसाचं, केवढा काळोख केला एक साईडला. त्याच्यामुळे आता लवकरच निघू. आणि विचारायचं वय काय विचारायचं वय काय आणि पुढे दिदी सांग स्टाफ आहे. आणि मग आमचं छान खेळून वगैरे झाल्यानंतर मग आम्ही पेटपूजा करण्यासाठी आलो. आणि बाहेरचं खाणं किंवा फास्ट फूड कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. छान मंचुरियन झालं, चायनीज भेळ झाली, शेवपुरी, पाणीपुरी खाल्लं आणि मग लास्ट आम्ही आलो चायनीज कॉर्नरला, जे की आम्हाला सगळ्यांना चायनीज तिथलं आवडतं. आणि मी माहेरी आल्यानंतर या चायनीज कॉर्नरला ना एकदा तरी येते कारण छान वाटतं इथलं चायनीज. आणि ज्या ठिकाणी ना जो टाईमपास देतात ना, आता टाईमपास हा शब्द कोणाकोणाला माहीत आहे, मला माहीत नाही, पण हे ड्राय नूडल्स आणि शेजवान चटणी जिकडे दिली जाते स्टार्टिंगला, ते चायनीज कॉर्नर मला प्रचंड आवडतं. आणि मस्त असं खाऊन पिऊन मग आम्ही घरी गेलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.